राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। आंबा महोत्सवाला ठाणे शहरामध्ये धूमधडक्यात सुरुवात झाली आहे। गेल्या 7 ते 8 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी देखील झाली आहे। अनेक ग्राहक गेली 17 वर्षे या ठिकाणी येतात, आंबा महोत्सवाची वाट बघतात आणि आंबा महोत्सवामध्येच खरेदी करतात। या निमित्ताने आम्ही काही ग्राहकांशी संवाद साधला आणि आंबा महोत्सवाविषयी त्यांना काय वाटतं याविषयी भावना जाणून घेतल्या। माझं नाव मंगेश राजाराम तावडे। मी आंबा महोत्सवाला दरवर्षी येतो। उत्कृष्ट प्रकारचे आंबे असतात, देवगडचे, रत्नागिरीचे आणि रिजनेबल रेटला असतात। फळ खूप छान आहे, मोठे आहे, डागाळलेलं अजिबात नाही आणि आम्ही पण कोकणातलेच आहोत बांद्याचे आणि विश्वास आहे आणि सगळे प्रोडक्ट चांगले आहेत कोकणातले। सगळ्यांनी अवश्य व्हिजिट करावं आणि लाभ घ्यावा। सचिन नायर 4-5 वर्षापासून येतो। दुसरं आहे, आंब्याची क्वालिटी चांगली आहे, आंबाही चांगला आहे। मी 2-3 वेळा घेऊन गेलो, सगळे आंबे चांगले निघाले, म्हणून एकदा परत एकदा घ्यायला आलो। सगळे आंबे व्यवस्थित निघाले। आंबा व्यवसाय तर चांगला आहे, केलं पाहिजे, लोकांना खेडेवरती नेता येतं, पाठवता येतं, चांगला आहे। 2 वर्ष झाली मी येतो इथे। आंबा महोत्सव खरोखर ज्या लोकांना पाहिजे, गॅरंटेड माल पाहिजे आहे त्या लोकांसाठी हा खूप चांगला आहे, चांगली सोय झालेली आहे। बाजारामध्ये गेल्यानंतर एवढं गॅरंटी असं माल मिळू शकत नाही, ते निश्चितपणे अशा ह्याच्यामध्ये मिळू शकतो। मी मुकुंद सोनवणे ठाणेकर बोलतोय। मी गेली बऱ्याच वर्षापासून आंबा महोत्सवाला इथे हजेरी लावतो। त्यातल्या त्यात मला इथे आंबा महोत्सवाला खूप चांगलं पर्सेंटेज मिळतं, त्यातल्या खूप चांगला भाव आणि व्यवस्थित मिळतं। पण छान वाटलं आम्हाला इथे सगळे कोकणी लोकांनी जे आंब्याचं जे हे चालू केलं आहे ते खूप छान आहे आणि स्वतः मेहनत करून स्वतः हे करून चांगल्या योग्य त्या भावात पण देत आहेत ते आणि लोकांची काळजी पण घेत आहेत आणि लोकांना चांगला प्रतिसाद देत आहेत। माझं नाव प्रफुल्ल दिनकर कोदे, कांदळगाव। आंबा महोत्सव मध्ये आता 1 मे पासून आंबा महोत्सव इथे चालू आहे, दरवर्षी असतो। हे यावर्षीचं 17वं वर्ष आहे। ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद असतोच दरवर्षी, यावर्षी सुद्धा तसाच आहे आणि यावर्षी आंबा चांगला आहे। आंबा मध्यम असं म्हणजे पीक एकदम जास्त पण नाही आहे, कमी पण नाही, चांगलं आहे पीक। क्वालिटी पण चांगली आहे यावर्षी, रेट पण चांगले आहेत। आता रेट कमी झालेले आहेत, गिरायकाला परवडतील असे रेट आहेत। पहिल्यांदा ज्यावेळी आलो त्यावेळी जास्त होते, आता खूप कमी झाले आहेत। 500-600 रुपये डझन, 700 रुपये डझन असं झालेलं आहे। आयोजन तर केळकर साहेबांचं चांगलंच असतं। केळकर साहेब आणि कोकण विकास प्रतिष्ठान हे दरवर्षीच चांगलं आयोजन असतं। त्यांच्याबद्दल जाहिरात सुद्धा खूप प्रमाणात करतात, त्यावेळी गिरायकं पण भरपूर येतात इकडे आणि जे दरवर्षीची ठरलेली गिरायकं आहेत ती चांगले खवय्ये येतातच, आंब्याचे शौकीन। परवाच अनासपुरे साहेब सहपत्नी येऊन गेले इथे, स्वतः केळकर साहेब आलेले, सचिव आलेले, सर्वजण आले होते। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून। रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस, रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम। आजच संपर्क साधा। शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेबांना आपला दवाखाना आणि वनरूपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो।
मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या घरांमध्ये हायजीनला खूप अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं. पूर्वी जर का तुम्ही घरांमध्ये बघितलं असाल तर ठिकठिकाणी कॉक्रोचेस असायचे, बरेच कुठून तरी एखाद्या बिळातनं उंदीर बाहेर पडायचा. काही वेळेस तर म्हणजे मी ज्यावेळेस लहान असताना माझ्या पायाच्या टाचा उंदरांनी खाल्लेल्या आहेत आणि त्यातनं भलं माझ्या काय 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 झालेलं असेल आय डोंट नो. हे कॉक्रोच घरामध्ये असतं तर अतिशय कॉमन होतं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वाळवी लागलेली असायची. या सगळ्या गोष्टींवर उपाय हा पेस्ट कंट्रोल इंडस्ट्री जशी इव्हॉल्व होत गेली तर तशी याच्यावरची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपाययोजना मिळू लागली. माझ्यावर आत्ता एक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने आत्तापर्यंत 4 लाखपेक्षा जास्त घरांचं पेस्ट कंट्रोल केलेलं आहे. किती प्रचंड मोठा व्हॉल्यूम असू शकतो विचार करा. 4 लाख घरांचं पेस्ट कंट्रोल. माझ्यावर आता आहे श्री चिंतामण चिरकर. चिंतामण सर, सर्वप्रथम हार्दिक स्वागत. थँक्यू. नमस्कार. चिंतामण सरांची जर ओळख करून द्यायची झाली तर A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस या कंपनीचे ते सर्व आहेत. या कंपनीचे जे ऑपरेशन्स आहे हे मुंबई, ठाणे, पुणे आणि आता कोकणातलं खेड या ठिकाणी देखील त्यांचं ऑपरेशन्स आहे. त्या ठिकाणी ते कार्यरत असतात. आजवर असंख्य म्हणजे कमीत कमी 200, 250, 300 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या व्यक्तीने केलेलं आहे. आता आपण त्यांच्याशी याच विषयात बातचीत करणार आहोत. सर, जवळपास 3 ते 4 लाख घरांचं तुम्ही पेस्ट कंट्रोल केलेलं आहे. काय किती प्रचंड मोठा हा जनसंपर्क आहे, किती मोठं काम आहे, किती भयंकर कष्ट केले असतील तुम्ही, काय सांगाल? यासाठी सर इंडस्ट्री करताना खूप त्रास झालेला आहे. उदाहरणार्थ मी पहिला गोदरेज इंडस्ट्रीमध्ये होतो. म्हणजे गोदरेज इंडस्ट्री म्हणजे गोदरेज हायकेअर यांचं एक डिपार्टमेंट होतं. या पेस्ट कंट्रोलमध्ये कामाला लागलो. बरोबर. तर 2004 पासून ते 2010 पर्यंत होतो. जेव्हा ती इंडस्ट्री विकली गेली ISSला, त्याच्यानंतर मी कंपनी सोडून स्वतःचं माझा बिझनेस केलं. आणि मग मला जॉब नसल्यामुळे मला काही काळानंतर मी गोदरेज अँड बॉईजमध्येच गेलो. त्यांनीच सांगितलं काय असेल तू स्वतःचं कर. मग त्यानंतर म्हणजे मला त्यांनीच इथे काही जॉब मिळणार नाही, तू काहीतरी कर असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनीच मला जॉब दिला. काही तिथेच मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी काम दिल्यानंतर आणि पुन्हा माझी स्वतःची कंपनी चालू करून मी माझा बिझनेस चालू केला. पण त्यासाठी खूप कष्ट करावं लागले. त्यावेळेस स्वतः लेबर नसताना आम्ही काम केलं. इव्हन आम्ही स्वतःहून बॅगा घेऊन पंप घेऊन काम केलेत. ह्याच्यासाठी क्लायंट जे होते चांगला बेस होता आणि माझा गुडविल होता मार्केटमध्ये. कारण गोदरेज हायकेअरमध्ये कामाला असताना एक्झॅक्टली त्या कंपनीने मी काही ॲडव्हर्टायझिंग न करता क्लायंटने आपल्याला बोलवलं आणि तो काम दिलं गेलं. आणि त्या कामाच्या निमित्ताने अशा एका कस्टमर टू कस्टमर अशा प्रत्येक रेफरन्स कॉल हा चांगला मिळाला. सर्व्हिस उत्तम प्रकारे दिली गेली. जे मोठ्या कंपनी सर्व्हिस देत नव्हत्या, वेळेला अभावी त्यांना पोचत नव्हते, पण त्या कारणाने आम्ही प्रत्येक कॉलला त्यांचा रिस्पॉन्स देऊन पटापट जात होतो. आणि त्यानुसार सर्व्हिस करता करता आज मोठं एक स्वतःचं आपलं ऑफिस घेतलेलं आहे ठाणे येथे. इव्हन आपण आता नवीन खेड इथे रत्नागिरी खेडमध्ये काढलं, चिपळूण, सिंधुदुर्ग, खेड, दापोली या ठिकाणी चालू केले आपण. पुण्याला ब्रँच आहे, ठाणे, मुंबईमध्ये ब्रँच आहेत आणि पॅन इंडिया आम्ही काम करतोय. एक्झॅक्टली. म्हणजे एका कंपनीमध्ये म्हणजे गोदरेज सारख्या कंपनीमध्ये चिंतामण सर नोकरीला होते, पण उद्योजकता त्यांच्या अंगामध्ये होती. उद्योजकता अक्षरशः अंगात भिनलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय करायचा या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील होते. 2010 साली त्यांनी त्यांची कंपनी सुरू केली आणि या कंपनीच्या माध्यमातून पेस्ट कंट्रोलचं काम सुरू केलं. घरामध्ये जे काही उंदीर असतात, वाळवी असते, झुरळ असतं, ह्या सगळ्यांवर कंट्रोल आणण्याचं काम त्यांनी केलं. एक्झॅक्टली काय काय करते तुमची कंपनी आज? तर सांगायचं तात्पर्य झालं की पेस्ट कंट्रोल ही नॉर्मल सगळ्यांना गरजेचा भाग आहे. आज जर तुम्ही प्रत्येकाच्या घरात गेला तर कॉक्रोचेसची प्रॉब्लेम असतोच. कॉक्रोचेसमुळे काही आजार येतात, डिसेंट्रिया वगैरे ह्या प्रकारचे, किंवा मच्छरमुळे मलेरिया ह्या प्रकारचे पण आजार होतात. त्याच्यासाठी प्रत्येक केमिकल्स वगैरे बनवले गेले आहेत. तर आम्ही जनरल पेस्ट कंट्रोल देतो, जेणेकरून घरामध्ये गेल्यानंतर त्याची सर्व्हिस काय केली पाहिजे, त्याला इन्स्पेक्ट करून त्याला प्रत्येक गोष्ट
गोष्ट जजमेंट घेऊन घरातल्या किचन पासून त्या घरातल्या टॉयलेट बाथरूम जजमेंट घेऊन त्याला सर्व्हिस त्या प्रकारे दिली जाते. जेल किचन मध्ये लावलं जाईल, स्प्रे केलं जाईल, त्या स्प्रेचा कुठल्याही प्रकारचा वास नसेल, कुठल्याही प्रकारचा म्हणजे हिचिंग न होता. म्हणजे कोणत्याही जर एखाद्या घरात अस्थमा पेशंट आहे, आजारी कोण पेशंट आहे, त्याला सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सर्व्हिस दिली जाते. प्लस वाळवीसाठी असते, वाळवीसाठी पण केमिकल वापरतो, तो पण विदाऊट वासाचा वापरला जातो. त्याला 1-1 फुटावर होल करून केमिकल टाकून, प्रत्येक होलमध्ये केमिकल टाकून बंद करून ह्या सगळ्या सर्व्हिस प्रॉपर विजिबल याच्याप्रमाणे कस्टमरच्या लागणाऱ्या गरजेप्रमाणे सर्व्हिस दिली जाते. तुम्ही एक्झॅक्टली खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही डासांचा त्रास खूप असतो, तर तुम्ही या संदर्भात देखील खूप चांगल्या गोष्टी तुम्ही आणलेल्या आहेत, त्याविषयी सांगा जरा. बघा, आता काही ठिकाणी आता बिल्डिंग कंस्ट्रक्शन तर भरपूर चालू आहेत, इव्हन गटर नाळे पण आहेत. त्या ठिकाणी आम्हाला ज्या आता क्लायंट जेव्हा सर्व्हिसेस येतात, त्या सर्व्हिसेस घेतात त्यावेळेस काय होतं की त्यांच्या आम्ही पहिला व्हिजिट करतो. व्हिजिट केल्यानंतर कुठे बिल्डिंग आहे याचा अंदाज काढतो. मग ज्या ठिकाणी आम्हाला काही मलेरिया ऑइल वापरायचं आहे, काही ठिकाणी मच्छरचं केमिकल स्प्रे करायचं आहे, काही ठिकाणी तिथे फॉगिंग करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आता उदाहरणार्थ एखादी सोसायटी घेतली, त्या सोसायटीमध्ये आम्ही गेलो तर त्याचं पाण्याचं स्टेग्नंट वॉटर कुठे आहे ते बघितलं तर त्याच्यात मलेरिया ऑइल टाकलं जाईल. आणि जसं जिना असेल, ज्या डार्कनेस एरिया असतात जिथे त्याला मच्छर बसून तयार होते थंड वातावरण, अशा ठिकाणी आम्ही स्प्रे करतो. स्प्रे केल्यामुळे मच्छर काय होते उठली जाते आणि त्यावेळेसच आम्ही काही वेळाने फॉगिंग केली जाते, म्हणजे धूर सोडला जातो. जे तुम्ही बघितलं असाल BMC वाले कसे धूर घेऊन सोडतात, तसंच आम्ही मशीन घेऊन असं धूर सोडतो, जेणेकरून त्याला त्या मच्छरला आम्ही मारण्याचा प्रयत्न करतो. याने काय रिझल्ट चांगला मिळतो. बघा, फॉगिंग धूर कोणीही करू शकतो, पण जर स्प्रे केला, ट्रीटमेंट चांगली केली आणि चांगल्या मार्गाचं सोल्युशन दिलं, याचा अर्थ की तुम्हाला कुठे मच्छर तयार होते ह्याचा जर अंदाज तुम्ही घेतला तर प्रॉपर सर्व्हिस होईल. एक्झॅक्टली. तुम्हाला सुद्धा जर का खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेस्ट कंट्रोलचा त्रास असेल, झुरळांचा त्रास असेल, उंदरांचा त्रास असेल, इतर सगळ्या पेस्टचा तुम्हाला त्रास असेल, घरामध्ये जर का किटाणू असतील, तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत ते चिंतामण शिरकर सरांचे नंबर आहेत, ते A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसचे नंबर आहेत. तुम्ही फोन उचलून त्यांना थेट कॉल करू शकता. तुमच्या घरामध्ये 24 तासाच्या आत ते सर्व्हिस देतात आणि प्रॉम्प्ट सर्व्हिस हा त्यांचा एक खूप मोठा USP आहे. जवळपास 100 लोकांची फौज त्यांच्याकडे आहे आणि 100पेक्षा जास्त लोकांना त्यांनी एम्प्लॉयमेंट दिलेली आहे आणि ही सगळी मंडळी तुमच्या घरी येऊन तुमचं काम अतिशय प्रोफेशनली करत असतात. तर गेल्या काही वर्षांमध्ये कबुतरांचा खूप त्रास झाला आहे, विशेषतः माझ्या घरात तर आम्ही आता ते सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत, पण ह्या कबुतरांसाठी सुद्धा काही करता येतं का? कसं असतं बघा, कबूतर आज तुम्ही TMC महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेने ऑलरेडी न्यूजपेपरला दिले की कबूतरमुळे हे आजार होतात, ते आजार होतात, असे भरपूर सांगितलं जात आहे आणि त्याच्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट पण खूप काळजी करण्यास सांगतोय. त्याप्रमाणे ते कबूतर बसू नये म्हणून आम्ही बर्ड नेट म्हणून जाळी लावली, कबूतर जाळी लावतो. का त्याच कबूतर जर आला बसला तर तो सीट घालणार नाही, मग तो बसू शकत नाही, त्यासाठी प्रतिबंधक म्हणून जी जाळी लावली जाते. दुसरं, कबूतर येऊन AC वर पण बसतो तुमच्या, घरच केलं बरोबर 3 BHK बांधलं. तर अशा ठिकाणी पण आम्ही प्रतिबंधक करतो. म्हणजे याचा अर्थ की स्पाइक गार्ड असतात, जे तार लावलेले असतात आणि त्या ताराप्रमाणे तो जर कबूतर तिकडे येऊन बसायचा प्रयत्न करणार तर त्याला टोचलं जाईल, मग तो बसत नाही. मग हे स्पाइक गार्ड पण लावले जातात, जेणेकरून म्हणजे तुम्हाला बर्ड नेटिंग पण होते, स्पाइक गार्ड पण होते, कसं कबूतर बसू शकणार नाही. ह्या पर्याय आम्ही तुमच्या जागा बघून आम्ही तुम्हाला सांगतो की ह्याप्रमाणेच करा. त्याप्रमाणे आम्ही अजून काय करतो, इनविजिबल ग्रिल करतो. इनविजिबल ग्रिल म्हणजे काय की आता पहिला जर तुम्ही घर करायचं तेव्हा लोखंडीची जाळी बनवली जाते विंडोवर, पण आता इनविजिबल म्हणजे लोकांना कळलं नाही पाहिजे माझ्या घरात काही जाळी आहे म्हणून इनविजिबल SS वाली ह्याची जाळी बनवून लावतो.
प्लस आम्ही मॉस्किटो नेट पण करतो. बरोबर. मॉस्किटो नेट म्हणजे मच्छर तुमच्या घरात येऊन ती स्लायडिंग वाली असते. ओके. जेणेकरून ती स्लायडिंग ओपन केली की तुम्हाला तुम्ही ओपन झाला किंवा लावली तर मच्छर तुमच्याकडे येणार नाही. म्हणजे त्याला स्लायडिंग वाली मॉस्किटो नेट पण आम्ही बनवतो. ओके ओके ओके. तर ह्या अशा अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. कबुतरांचा प्रॉब्लेम तर मला माहिती आहे तुमच्यापैकी जवळपास प्रत्येकाला हल्ली आपल्याकडे चिमण्या आणि कावळे कमी दिसतात आणि कबुतरच जास्त दिसायला लागलेले आहेत. आणि या कबुतरांमुळे अनेक प्रकारचे श्वसनाचे विशेषतः आजार होत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात न्यूमोनियामुळे लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याचं एक कारण हे सुद्धा असू शकतं की हे जे कबुतरांच्यामुळे जे काही जीवाणू विषाणू हे पसरतात हवेत, आणि दॅट इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन. मी 6व्या मजल्यावर राहतो. ओके सर. ओके, 6व्या मजल्यावर राहतो, पण तरीही बऱ्याच जण असे उंदीर कुठून चढून येतात हे काय आम्हाला लक्षात येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही काही करता का? सर ॲक्च्युली काही लोकांना याचं ज्ञान आहे, नाही असं नाही, पण ते प्रॉपर काय केलं पाहिजे. लोकांकडे उंदीर गेलंय तर त्याला जाऊन त्याला मार्गदर्शन देणं गरजेचं आहे. तुमच्या जर घरी उंदीर येत असेल तर एक तर तुमची किचनची विंडो असेल किंवा बाथरूमची विंडो असेल, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन गेली असेल, गॅस पाईपलाईन गेली असेल, तिथून तो उंदीर वरती चढतो. तर आम्ही काय करतो की त्या पाईपलाईनला चढू नये म्हणून रॅडगार्ड लावतो. उंदराचा पत्रा असतो जो रॅडगार्डसाठी आम्ही ते पाईपलाईन असतात त्याच्यातून रॅडगार्ड लावला जातो. तर रॅडगार्ड लावल्यानंतर जो उंदीर वरती चढतो तो त्याला चढायला मिळत नाही. तर त्याला चढताना तो खाली पडणार तरी तो चढण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे तो तिथून हे करतो. म्हणून आम्ही काय करतो, त्याला ड्रेनेज पाईपलाईनला, गॅस पाईपलाईनला आणि त्यांचे नळ पाईप असतात त्या प्रत्येक पाईपाला आम्ही रॅडगार्ड लावतो. जेणेकरून तो रॅडगार्ड लावल्यानंतर तिथून तो उंदीर चढणार नाही आणि त्याला प्रतिबंधक होऊन जातो. ओके ओके ओके. तर अशा प्रकारचे अनेक गोष्टी ते करतायत. आपल्या घरामध्ये वाळवी असते, खूप छान फर्निचर आपण करतो, आपले इव्हन आपलं घराचं इंटिरियर खूप छान करतो, पण कुठून तरी हळूहळू ती वाळवीची सगळी हेरेक दिसायला लागते आणि मग तुम्ही केलेला सगळा खर्च हा अक्षरशः वाया जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इमारतीचं जे संपूर्ण स्ट्रक्चर असतं हे स्ट्रक्चरच त्या वाळवीमुळे खराब होतं की काय, अशा प्रकारचं सुद्धा कधी कधी भीती निर्माण होते. हा किती मोठा प्रॉब्लेम आहे सर हा वाळवीचा? ॲक्च्युली सर कसं असतं, वाळवी लोकांना ज्यावेळेस तुमच्याकडे वाळवी येते त्यावेळेस तुमच्याकडे 60 ते 70% प्रमाण आतमध्ये आलेलं असेल. कारण वाळवी ही ब्लाइंड आहे, तिला काय दिसत नाही आणि तिला कळत नाही मी कुठे चालली. तर ती वाळवी ज्यावेळेस आपल्या घरी दिसते ती 60 to 70% डॅमेज केलेलं असेल, ऑलरेडी डॅमेज केलेलं. त्यामुळे वाळवीची ट्रीटमेंट ही लोकांनी प्रिव्हेंटिव्ह म्हणून समजून केली पाहिजे. जर प्रिव्हेंटिव्ह म्हणून ट्रीटमेंट केली ना तर कन्स्ट्रक्शन चालू असताना पण बिल्डिंगचे केलं जातं आणि ज्याच्या घरामध्ये फर्निचर काम चालू आहे तर तेव्हा पण केलं जातं, किंवा दरवर्षी ती कॉन्ट्रॅक्ट रिन्यू ठेवला पाहिजे. कारण ती वाळवी येऊ नये म्हणून ते प्रतिबंधक केला पाहिजे. परंतु वाळवीचं कसं भाग आहे, ती कुठल्याही भागातून पास होते आणि मग तिला तुम्हाला जेव्हा दिसते तेव्हा 60-70% लॉस झाली. त्याच्यासाठी जर 1-1 फुटावरती होल केले, लक्ष्मण रेषा बनवली आणि ती वाळवी येण्यास जेव्हा पास होते तेव्हा ती केमिकल लागून मरून जाते. म्हणून आज इंडियामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचा केमिकल वापरला जातो, एक वासवाला की विदाउट वासवाला. तर नॉर्मली तुम्ही वासवाला वापरला तर लॉंग लिस्टिंग फायदा मिळून जातो आणि वासवाला वापरला तर तो केमिकलचा वास असल्यामुळे तो तेवढ्यापुरता येत नाही. परंतु काही वेळाने ती वाळवी त्याच्या 4 पटीने तुमच्याकडे येत असते. म्हणून लोकांना माहित नाही. वाळवीची ट्रीटमेंट ही तुम्हाला गायडन्स देणाऱ्या पेस्ट कंट्रोलवाल्याकडनं प्रॉपरली घेतली तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. प्लस काही लोक असतात आज 10 लाख 15 लाख 20 लाखाचं फर्निचर करतात, पण त्या वाळवीचा कॉन्ट्रॅक्ट भारी भरते 5 ते 6 हजार किंवा 10 हजार असेल मोठा फ्लॅट असेल आणि कमीत कमी 2 ते 3 हजार पासून सर्व्हिस चालू होते. कमीत कमी छोटा एरिया तर मिनिमम 2,000-2,500 हजार पासून सर्व्हिस चालू होते. पण तेवढ्या जर 5 लाख 10 लाखाचा तुम्ही किंवा 15 लाखाचा डिरेक्ट करताय, त्यामागे 5 ते 10 लाखाचा पेस्ट काउंटर केला, 10,000चा 5 ते 10,000चा पेस्ट काउंटर केला तर तुम्हाला त्याचा व्हॅल्यू खूप मोठी मिळेल. कारण तेवढ्या वेळाने तुमची तेवढी प्रॉपर्टी सेव्ह होते. तुमच्या फर्निचरचं जे लाईफ आहे हे त्यामुळे वाढत असतं. खूप हा इंटरेस्टिंग विषय आहे. आपल्याला बऱ्याचदा पेस्ट कंट्रोल म्हणजे तो एक मुलगा आपल्या घरात येतो, तो काम करून जातो, पण ह्या ज्या पेस्ट कंट्रोल कंपन्या असतात ह्या कंपन्यांचे जे ओनर असतात ह्या ओनर्सनी खूप मेहनत घेतलेली असते हा सगळा व्यवसाय उभा करण्यासाठी.
आणि ह्या व्यवसायाचं जे एक हिस्ट्री काढायला गेलं तर साधारणपणे 25 वर्षांपासून हा व्यवसाय बहरला सर? नाही, जास्त सर, कारण आज माझं वय 50 पर्यंत झालेलं आहे, 45 प्लस झालेलं आहे. तर मी जन्माच्या आधीच हे आहे, त्यामुळे खूप वर्षाचं जुनं. पण लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांनी आज स्वीकारलं तसं बघायला गेलं तर डॉक्टर राव PCI पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया ही जी कंपनी आहे ही इथे इंडियामध्ये जेव्हा स्थापित झाली, काही ते शेतकरी लोक, ते अनिल राव म्हणे ह्या लोकांनी जी चालू केले तेव्हा जे लोकांना काही कळत नाही, पण ज्यावेळेस हायकेअर कंपनी झाली तयार तेव्हा लोकांना ॲडव्हर्टायझिंग व्हायला लागली. तेव्हा कळायला लागलं की पेस्ट कंट्रोल काय होतं. आम्ही जेव्हा होतो तेव्हा रोजचे आम्हाला इन्क्वायरी मिळत होत्या, कारण ॲडव्हर्टायझिंग होते ती, पण PCIने तेवढं ॲडव्हर्टायझिंग नव्हतं केलं. आता तुम्ही पण सुरू करा ॲडव्हर्टायझिंग करतो तुम्हाला सांगतो की आम्ही ॲडव्हर्टायझिंग पण करतोच आहे नॉर्मली, आणि तुमच्यावर जॉईंट आहोतच, पण आम्ही गुगलवरती एवढे आहोत की आमच्या रेटिंग तुम्हाला एवढ्या चांगल्या दिसतील, कस्टमरकडे सर्व्हिस केलेल्याच्या व्ह्यूज ज्या तुम्हाला चांगल्या मिळतील, आणि नक्कीच तुम्हाला त्या वाचल्यानंतर सॅटिस्फाय. आज आमच्याकडे इन्क्वायरी ज्या येतात गुगलवरून रोजच्या चांगल्या 3 ते 4, 5 इन्क्वायरी अशा गुगल व्ह्यू आहेत. इव्हन सांगतो त्या कस्टमर समोरून सांगतात की, आणि त्यांनी समोरून आम्हाला रिव्ह्यू दिलेला असं खूप चांगला. म्हणजे जर का तुम्ही A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसचा जर का तुम्ही गुगल रिव्ह्यू असला तर जवळपास 4.5चं रेटिंग त्यांना आहे, आणि खूप सारे त्याच्यावर जे काही रिव्ह्यूज असतात हे रिव्ह्यूज खूप पॉझिटिव्ह अशा प्रकारचे रिव्ह्यूज हे दिलेले आहेत. स्क्रीनवर त्यांचे नंबर पण दिलेले आहेत, त्यांचं बाकी सगळे इतर कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील दिलेले आहेत. त्यांच्या वेबसाईटला वगैरे जाऊन सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतात. खूप ताकदीने हा माणूस बिझनेस यांनी उभा केलेला आहे. नॅचरली पुढचा प्रश्न मला त्यांना असंच असणार आहे, सर पुढची भरारी काय? सर माझा एम तर खूप मोठा आहे. तसं बघायला गेलं तर मी माझा सुरुवातीला विचार केला होता की मला काहीतरी कमवून माझं स्वतःचं कुटुंब चालवायचं होतं, पण आता माझा प्रयत्न एम होतं की माझ्याकडे आज 25 ते 30 माणसं आज काम करतात, तर उद्या 50 ते 100 लोकांना रोजगार कसा देता येईल, जेणेकरून प्रत्येकाच्या घराला आपण प्रत्येकाला मदत करता येईल, आणि त्यामुळे लोकांची काही गरजा भागू शकतात. बरोबर. तर ह्या गोष्टीचा एम आहे, आणि मला मुंबईमध्ये माझे ब्रँचेस तर आहेच, तर पॅन इंडिया आपण काम करतो, त्या दुपटीने अजून कसं करता येईल ह्याचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. तर हा माणूस ना असं सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला माणूस आहे. आपण जे करतोय हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याचा फायदा आपल्या गावापर्यंत पण देखील गेला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी नुकतीच खेडला ब्रँच चालू केलेली. करेक्ट सर? येस सर. तर खेडला म्हणजे मुंबई पुण्यामध्ये एवढं चांगलं चाललेलं असताना, ठाण्यामध्ये एवढं चांगलं चाललं असताना खेडपर्यंत परत का गेलात तुम्ही? नाही, आपण मुंबईमध्ये तर पसरलेला आहे आपला बिझनेस, आणि पुणा वगैरे केलंच आहे, तर आपली जन्मभूमी आहे, बरोबर, जी आपण जिथं जन्म घेतले, तर त्या ठिकाणी आपण काहीतरी त्या लोकांना बिझनेस किंवा त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचा हेतू होता. त्या निमित्ताने आम्ही एक ब्रँच ओपन केली तिकडे, आणि लोकांना रोजगार देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. एका मराठमोळ्या उद्योजकाने उद्योजक व्हायचं स्वप्न बघितलं, आणि उद्योजक होण्याचं स्वप्न बघितल्यानंतर पडेल ती मेहनत घेतली, प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली, आणि त्याच्यानंतर आज त्यांची जी कंपनी आहे ही नावारूपाला आलेली आहे. या क्षेत्रातली एक आघाडीची कंपनी आहे. मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने जवळपास गेल्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये 3 ते 4 लाखांपेक्षा जास्त कस्टमर्सना त्यांनी आजपर्यंत सर्व्हिसेस दिलेले अनेक मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या क्लायंट आहेत, आणि हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणं हा त्यांचा उद्देश आहे. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई गंगा मांडतो. ठाणेकर नागरिकांनो, उत्कृष्ट चवदार आणि थेट शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 1 ते 12 मे 2024, गावदेवी मैदान, ठाणे पश्चिम. वेळ सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत. कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही, तर ही चळवळ आहे. आंबा महोत्सव 1 मे ते 12 मे 2024, गावदेवी मैदान, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. नक्की भेट द्या.